पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विठ्ठला, नित्य नेमाने जी काही सेवा केली आहे ती कृपया मान्य करून घे। जर काही चुकलं असेल तर तेही गोड मानून घे। सगळ्यांना सुख, शांती, समाधान, उत्तम आरोग्य मिळू दे। माझ्या वीणाला सुखात ठेव आणि ज्यांना जे हवं ते सर्व काही मिळू दे। चहा हवाय मला साधा, तोही वेळेवर मिळत नाहीये या घरात। वीणा, माझा चहा। चहा। रघुनाथराव, घरातली सगळी कामं वेळेत उरकून देवळात येते वीणा। कामं झाली का ग सगळी? हो मामी आत्या, एवढे कपडे वाळत घातलं की झालं। गेल्या जन्मी खूप पुण्य केलं असणार तुम्ही, म्हणून विठ्ठलानं वीणासारखी सर्व गुणसंपन्न मुलगी दिली तुम्हाला। खरंय तुमचं कुलकर्णी। गेल्या जन्मी खरंच खूप मोठं पुण्य केलं असणार मी। पुण्य ना तुला माझी सेवा करून मिळणार आहे। त्या विठ्ठलाला खुश ठेवण्यापेक्षा जरा मला खुश ठेव। आणि हो अगं, ते देऊळ आपल्याच मालकीचं आहे, मग तिथे उशिरा गेलीस तर काहीही फरक पडणार नाहीये। गावातली लोक असतातच की तिथे मदतीला, आणि कोणी जरी नसेल ना तरी तुझी ती आगाऊ मैत्रीण चिन्मयी वकिलीण बाई ती कार्टी असणारच आहे की तिथे। माझ्या त्यांना डोक्यातच जाते ती। एकतर तिचं आणि आपलं रक्ताचं काहीही नातं नाहीये, तरी सुद्धा ती दादाला बाबा अशी हाक मारत असते। बाबा नमस्कार करते। हा, सुखी रहा। बाबा आपली उत्सव मूर्ती कुठे आहे? वीणा, वीणा। मामा, अरे मी इथे। तू अजून इथेच आहेस? अगं, आरतीला जायला उशीर होतोय ना। हो रे मामा, पण तू तुझ्या मामी आत्याशी बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस। आज ऐक, निघ। इतर वेळेला तर बायकोला किंमत देतच नाही, निदान भाची समोर तरी अपमान करू नका। आणि काय हो, एक दिवस जर ती देवळात गेली नाही तर काय बिघडणार आहे? कसं नाही वीणा, काही माणसं संकटात सापडली की मगच देवाकडे धावा करतात। एरवी त्यांच्याकरता देव काय, दगड काय, अशा लोकांचं म्हणणं ना एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने तू बघत काय बसलीयस? निघ लवकर, देवळात सगळे वाट बघत असेल तुझी, खास करून तुझा सखा। चल चल पण। आपल्या पंचक्रोशीतील पहिली महिला कीर्तनकार मी ना आज तिला ओ कीर्तनकार मॅडम अशी साक मारणार आहे। चिन्मय, आपलं काय ठरलंय? अगं, तिला संध्याकाळपर्यंत अजिबात कळू द्यायचं नाही की आज तिचा पगडी प्रदान सोहळा आहे ते। बाबा, मी गंमत करत होते, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, मी तिला काही नाही सांगणार। आहे कुठे आपली उत्सव मूर्ती? चिन्मयी, अगं नको काळजी करू, येईल वीणा। आपण चल आरतीच्या तयारीला लागू। काय ग, कुठे होतीस तू?
तुझा सखा खोळंबलाय तुळशी हारासाठी. जा जा जा, हार घाल त्याला, जा. नाही येणार त्या दोघी. उर्मी, उर्मी उठ. अगं ती वीणा बघ गेली सुद्धा देवळात. त्या विठ्ठलाची आरती तिला करायची असते, ते भजन कीर्तन ते सगळं तिलाच करायचं असतं ग. आणि गावातले सगळे लोक फक्त तिचंच कौतुक करतात. नाही तर तू बघ झोपा काढत असतेस नुसती. उरलेला वेळ त्या मोबाईल मध्ये. आणि इकडे तो आम्ही काय तुझं किती बोलशील ना. नाही आवडत देवळात जायला, सो मी नाही जात. आणि इतकं असेल ना तर तू जा देवळात आणि तू करा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. विठ्ठला, तुला माझ्या वीणाची काळजी आहे ना, मग तूच तिच्यासाठी योग्य स्थळ शोधायला मदत कर मला. एकदम भारी सासर मिळू दे तिला. फक्त नवराच नाही तर सासरची बाकीची मंडळी सुद्धा माझ्या वीणावर जीव लावतील. पांडुरंगा, असं सासर मिळेल ना रे तिला. अहो, मिशांना पीळ देण्याऐवजी त्या कापत काय बसलाय. आवरा पटापट. अहो नाश्त्यासाठी 1 मिनिट जरी उशीर झाला ना, तुम्हाला शिक्षा द्यायला वंश कमी नाही करणार. घड्याळात सुद्धा लक्ष असू द्या. शैलजाने दिलेली शिक्षा सुद्धा भोगायला मी तयार आहे, पण आज नाही. लक्ष दे ना, आज 7 तारीख. आज शैलजा आपल्याला सॅलरी देते. चेहऱ्यावर कधी हसू म्हणून नाहीच, कायम आपला चेहरा उग्र ठेवून बसायचं. नणंद असली मिळाली आहे ना मला. हुकुमशहा कुठची. 10 मिनिटात ऑफिसला पोचा. मी काय म्हणतो योगिनी, तू शैलजाचं बोलणं एवढं मनावर का घेतेस? अहो मग काय करू, त्यांचं वागणं किती विचित्र आहे माहिती आहे ना तुम्हाला. मला तर अजूनही समजत नाहीये की त्या मिहीर आणि प्रभास मध्ये इतका दुजाभाव का करतात. दोघेही भाचेच आहेत ना त्यांचे. मग प्रभास कसाही वागेल तरी त्याचे लाड, आणि माझ्या मिहीरचा प्रत्येक जागी दुस्वास. असं का? अगं का म्हणून काय विचारतीयस? तुला माहिती आहे ना, शैलजानी दादा वहिनी गेल्यानंतर प्रभासला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलंय. अहो पण त्याच्याशी तुसडेपणाने वागण्याचं नक्की कारण काय आहे? आपला मिहीर किती गुणी आहे. सदावर्ते टेक्सटाईलचा खरा मालक मी आहे. मिहीर सदावर्ते. आत्या हा म्हणजे नावापुरती ती सुद्धा मालक आहे, पण खरा बॉस मी आहे. लवकरच सगळं माझ्या मालकीचं होणार आहे. आपल्या मालकीचं करू ना सगळं. एक मोठा गेम, आणि शैलजाला आपण पगार देऊ. गेल्या 20 वर्षात जे जमलं नाही ते आत्ता जमणार आहे तुम्हाला. स्वप्न बघा नुसतं. स्वप्न नाही बेबी, हकीकत आहे. घेऊन जाईन तुला एक दिवस फॅक्टरीवर, तेव्हा तुला समजेल मी कसा आहे, माझा ॲटिट्यूड कसा आहे, माझ्याकडे किती पैसा आहे. अहो इतका पैसा आहे पण अंगावर धड दागिने नाही, आणि साड्याही नुसत्या बेरंगी. फोनवर नंतर गप्पा मार. नाश्त्याला यायला उशीर झाला ना. करतो नंतर. बाबा, तुमच्या लहान बहिणीला तुम्ही घाबरून राहा.
मला नाही जमणार ते. मिहीर सदावर्ते स्वतःची ओळख स्वतः निर्माण करेल. शैलेश सदावर्तेचा मुलगा म्हणून नाही वावरणार मी, आणि त्या शैलेजा सदावर्तेचा भाचा म्हणून तर नाहीच नाही. शैलेजा सदावर्ते. अरे गुड मॉर्निंग मॉम डॅड. गुड मॉर्निंग मिहिका. मामा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग? नाही म्हटलं, रोज वेळेच्या आधी हजर असणारी तुझी शैला आत्या दिसत नाहीये. जा तिला बोलवून ये. कोण मी? नाही नाही, मी तिच्या रूम मध्ये अजिबात एंटर करणार नाही. मला भीती वाटते तिची. कसली भीती वाटते? अहो तिचे डोळे कसले डेंजर वाटतात. शूज सॉरी मॅडम, आज उशीर झाल्यामुळे राहिले. या पुढे जर राहिले ना तर नोकरी राहणार नाही. घाबरतेस कशाला? ना बिंदास. तुम्ही नाही घाबरत? चला. मालकीनबाई घरी नाहीये. एवढ्या सकाळी कुठे गेली असेल शैलू? गुड मॉर्निंग मॅम. आज इतक्या लवकर? विठ्ठला, माझ्या वीणाला सासूच्या रूपात आई मिळू दे. शांत, समजूतदार, अगदी प्रेमळ आणि मनमिळाव. सासू म्हणून भीती न वाटता तिचा आधार आणि आदर वाटला पाहिजे. ती लहान असतानाच तिची आई देवाघरी गेली, त्यामुळे आईकडून माया नाही मिळाली तिला. निदान सासूकडून तरी माया मिळू दे. माया माय फुट. बिझनेस मध्ये दयामाया दाखवत बसले ना तर सदावर्ते टेक्सटाईलला टाळं लावून घरी बसायला लागेल मला. दिलेली कामं तर नीट करता येत नाहीत, बहाणे मात्र सतत तयार असतात. निघा. मालकीनबाईंचा फोन आहे. जी मालकीनबाई बोला. फोन स्पीकरवर टाका. मालकीनबाई बोला, फोन स्पीकरवर आहे. माझी जरा आज महत्वाची मीटिंग होती म्हणून घरातनं लवकर निघाले मी. याचा अर्थ असा होत नाही की माझं तुमच्याकडे लक्ष नाही. गुड मॉर्निंग आत्या. मीर, मला गुड मॉर्निंग म्हणण्यामध्ये 3 सेकंद वाया घालवलीस तू. त्यापेक्षा कामाचा विचार कर आणि ऑफिसला जरा वेळेत येत जा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आज आपल्याकडे संध्याकाळी सरपोतदार फॅमिली येणार आहे. तुम्हा सगळ्यांसाठी एक खूप महत्वाचं सरप्राईज आहे. त्यामुळे कुठलंही एक्सक्यूज न देता वेळेवर घरात हजर राहायचं आहे. एक मिनिट शैले, सरपोतदार फॅमिली आणि सरप्राईज म्हणजे पार्टी बिर्टी आहे का? नाही म्हणजे तसे नवीन कपडे घालायला का मला? काय फरक पडतो? तू कितीही चांगले कपडे घातलेस तरी दिसणार तसाच आहेस ना. अरे काका, फोन स्पीकरवरनं काढा आणि कानाला लावा. हा बोला. नाश्ता करतानाचे सगळ्यांचे फोटो हवेत मला. जी मालकीनबाई. हो हरी काका काय करताय? मालकीनबाईचा हुकूम आहे. नाश्त्याचे फोटो पाठवायचे. कुणी खाल्लं कुणी नाही खाल्लं ते कळेल ना. प्रभास का दिसत नाही? एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेला असेल?
माझ्या गाण्याची कॉन्सर्ट तर नसेल ना? प्रभास. व्हॉट प्रभास काय? करिश्मा तिथे आजी ना बोंबा मारतो रिहर्सल करण्यासाठी. चल चल उठ उठ उठ. यार प्रभास आहे ऑलमोस्ट रेडी. प्रभास अंकल मला काय हाय अंकल. हाय काका. हाय संचिता. ए कुठे चाललास? आय एम कमिंग. मी त्याच्यासाठी एवढं सगळं करतेय आणि हा आलाच नाही तर त्याला एवढं तरी सांगून ठेवायला हवं की आज त्याच्यासाठी सरप्राईज आहे. आय एम सरप्राइज्ड. तू आजच्या कॉन्सर्टचं ओपनिंग मला करू देतोय? प्रभासला या सरप्राईज बद्दल सांगून ठेवायला हवं, नाहीतर तो गाण्याचा कार्यक्रम करत बसायचा. प्रभास 7 वाजले. चल ना. येस लेट्स गो. वीणा यार, मी जर मुलगा असते ना तर मी तुला आत्ताच्या आत्ता प्रपोज केलं असतं. काय गोड दिसतेस यार तू. शिका काय चाललंय हे सगळं? मी नको म्हणत असताना सुद्धा मेकअप केलास तू माझा? अगं रोज असतं तसंच कीर्तन आहे आज पण. मग एवढं का तयार केलंस तू मला? ते तुला मंदिरात जाऊनच समजेल. शिखा तू पण ना, तुला माहिती मला कसं वाटतंय? मला असं वाटतंय आज माझा बघण्याचा कार्यक्रम आहे. अगं मग बघणारच आहेत तुला सगळे. रादर तुलाच बघणार आहेत सगळे. वीणा तुला माहित नाहीये आज तुला किती लोक बघणार आहेत. मंडळी नमस्कार. माझ्या वीणाचं कौतुक करण्यासाठी तुम्ही एवढ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. आजपासून माझी जी कीर्तन सेवा आहे ती यापुढे वीणानं सुरू ठेवावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. Guys, are you ready? पुन्हा एकदा, are you ready? Okay. So. आजच्या कॉन्सर्टची सुरुवात मी माझ्या नवीन. Guys, are you ready? So, let's go! ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान.